नमस्कार मंडळी, मी शिल्पा परब मालवणच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता मी आहे माझ्या माहेरी उंबरडा या गावात आणि आज आम्ही हरताळकीचा उपवास आहे तर पूजा करायला चाललो आहे. माझ्या माहेरी पवारांकडे हरताळकीचा मांड असतो, तिथे आम्ही सर्व माझ्या आई माझ्या काकी वगैरे पूजा करायला चाललो. चला तर मग आपण पूजा करायला जाऊ, बघू पूजेचा मांड कसा घातला. नारायणाय नमः माधवाय नमः. हात धुवा आम्हाला जाय अकालहरणं जगरे धारणे केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः अकालहरणं जगरे धारणे. हात आम्हाला धुवा दुराचमनं अकालहरणं जगरे धारणे केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णुवे नमः मधुसूदनाय नमः श्रीकराय नमः भरतवर्ष भरतकंडे कलियुगे मंत्राचे गोदावरी दंडकानि संवत्सरे वर्षे गजमुखाय नमः सर्वे देवयोगे सहस्रामध्ये ताग्ना ओम गणाधिपते मा कालहरणं जठरे धारणे. डोळ्यात जरा पाणी लावून द्या, बोटं बुडवा आणि डोळ्यात पाणी लावून द्या. आपापलं घेतलं नको घेऊ बाई, तांबडी दोन्ही हात दोन्हीच लावा. भूमी सृष्टवा मम सकल श्रुती अस्माकं सकुटुंबानं सपरिवारानं गणपती हरताळका व्रत पूजनंच करशे बुधवार तांबे ठेवा. कलश पूजनंच करशे सहस्राम देवतागणा चंद्रभागा तीर्थयात्रा काशी रामेश्वर देवता निर्मा तांबेस चंदन लावा देवाच्या विडयपणा ते चंदनम अक्षर 2 दाणे अलंकारा ते अक्षदान समर्पणाने हळद पितर देवाच्या बोटात तांब्यात तांदूळ टाकू नका. हळीद्रार कुंकुमंच सौभाग्य द्रव्यम तुळशीचं पान तांब्यात टाकायचे. तुळशीचं पान इकडे असते तुळशी पत्र आणि एक पान टाका. तुळशी पत्र आणि शिवार्पणम तो कालत भवती जायली शेवंती पारिजात. तुळशीचं पान टाकलं, बारक फोडक्या बोंड टाका. कालत भवती जायली शेवंती पारिजात सहस्राम देवता त्या निरंजनास सुगंधाला त्या समज लावते तिकडे. अष्टदीपावली देवतागणा विडयपणा ते चंदन अक्षर 2 दाणे तांदूळ ठेवा. हळद पिंजर हळीद्रार कुंकुमंच सौभाग्य द्रव्यम तुळशीचं पान ठेवायचं. तुळशीचं पान ठेवा, बारका बोंडा ठेवा. तुळशीपत्र आणि शिवार्पणंतो दुर्वार्पणं समर्पयामि. बिल्वपत्र आणि शिवार्पणंतो कालत भवती जायली शेवंती पारिजात सहस्राम देवतागणा गजमुखाय नमः ओम गणाधिपते नमः. असं एक हात पाटात ओम गणाधिपते नमः कालहरणं जठरे धारणे केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः श्रीकराय नमः भरतवर्ष भरतकंडे कलियुगे मंत्राचरणे गोदावरी दंडकानि पेशाले वांसकनाम संवत्सरे वर्षा ऋतु भाद्रपद मासे तृतीया शिव दिवस नक्षत्रे. ते सुपारीमध्ये मम्मी फक्त तांदूळ घाला.
अलंकारार्थे अक्षदान समर्पयामि चंदन देवाच्या बोटान विडेपणार्थे चंदनम हळद पिंड हरिद्रार कुंकुमंच सौभाग्य द्रव्यम कापसाचं वस्त्र घालतात आहेत ना वस्त्र कापसाचं घालतात उपवस्त्रार्थे एक एक उपवस्त्रार्थे समस्त्रामध्ये देवता बिनवा दुर्वा घ्या घेतले थोडे दुर्वा 11 घ्या 6 घ्या मुंडे लावा ते गणपतीच घाला दुर्वांकुरान समर्पयामि गणाधिपती नमः कोगी फुलं शेंडे तुमच्याकडे आग्रह तुमच्याकडे दुर्वांकुरान समर्पयामि तांबडं फुल दासुंचं घाला का गोड घाला तांबडं दासून घाला ते गोडे घाला थोडे घाला दुर्वांकुरान समर्पयामि कोगिफलतां फुलं गजमुखायन्मः सर्वे देवभ्यो दे सहस्रामदेवताविना ओम गणाधिपते नमः. आता बावलांजवळ 2 पिंडी आहे 2 बावलं आहे गंधाचा परसे करायचा पाठीमागं बावलं दिसतंय तुम्हाला. उपवस्त्रार्थे बोलबुरवा लावा पिंडीमध्ये उपवस्त्रार्थे लगेच बावल्यासनी पण लावून घ्या. हळद पिंजर लावा. हरिद्रार कुंकुमंच सौभाग्य द्रव्यम सेंदर वासार्थे पुष्पम समर्पयामि. पांढरं फुल असेल तर मध्ये पिंडी आहे पांढरं फुल तिथलं बारकी नादेडची फुलं घाला पिंडीच्या घाला पांढरी कालत भवती जायजी शेवंती पारिजात दे त्यांच्याकडे पांढरी कालत भवती जायजी शेवंती पारिजात सहस्रामदेवताभ्या बावल्यासनी त्या वस्त्र घाला. आहेत ना वस्त्र आणखी शिकलं वस्त्रांसाठी तांदूळ घाला. बेलाचं पान 3 पानाचा बेल घाला. बिल्व 3 पानाचा घाला. बिल्वपत्राणि शिवार्पणं तो कालत भवती जायजी शेवंती पारिजात नसेल तर अक्षत घाला. बिल्वपत्राणि शिवार्पणं तो कालत भवती जायजी शेवंती पारिजात सहस्रामदेवताभ्या नसेल तर अक्षत घाला. 3 पानात नसेल तर अक्षत घाला. थोडी पत्री घाला. पाठीमागे लावलं तर हरकत नाही गोंडे लावलं तर हरकत नाही. घे बाय पत्री लाव सावकार. हाय तुमच्याकडे आहे ना पत्री ती घाला. लाव पाठीमागे सर्वे देवभ्यो सहस्रामदेवताभ्या अभिषेक स्नानं सहस्रामदेवताभ्या घाल गोंडात घाल. कालत भवती जायजी शेवंती पारिजात सहस्रामदेवताभ्या गजमुखायन्मः. काकडे काढलं काढावती थोडं तेलात भिजवा आणि मग पेटेल त्यांनी ओळून घ्या. 2 हातात धरा आणि ओळा. बिल्वपत्राणि शिवार्पणं तो कालत भवती जायजी शेवंती पारिजात 2 हातात धरा आणि ओवाळा. कर्पूराभिषेक स्नानं सहस्रामदेवताभ्या सहस्रामदेवताभ्या भालचंद्रा गजानना सर्वे देवभ्यो दे ब्राह्मण देवताभ्या अभिषेक स्नानं. काकड्याचे धुपारची टाकले तर हरकत नाही किंवा धुपारच आहे. मला व्हिडिओ करावा लागेल. टाका सगळे निरंजन घ्या पेटलेला आणि ओवाळा. कर्पूर हे तापला गरम असेल नाही किती वेळ द्यायचं एवढा नाही गरम ताट्यात ठेवलं. कर्पूराभिषेक स्नानं सहस्रामदेवताभ्या भालचंद्रा गजानना दे त्यांच्याकडे तेवढं नाही पितळायचे पत्रा नाही. कर्पूराभिषेक स्नानं सहस्रामदेवताभ्या गजमुखायन्मः.
ओम गणाधिपते नमः सर्वे देवभ्यो दे सहस्राम देवतागणा सुवर्ण पुष्पार्थे फलार्थे नारिकेल फलम रंभा फलम सहस्राम देवतागणा गजमुखाय नमः. सारखा बस. कर्पूराभिषेक स्नान. तुम्ही विडावडा आणला त्याचं ठेवा आणि पाणी घाला. साखर मग द्यायचा टाकूया ती. हा आणि सगळं उमळेल तिचं. पाणी घाला त्या विडा सुपारीवर. पळीन घाल. सुवर्ण पुष्पार्थे फलार्थे नारिकेल फलम रंभा फलम. आता हळद पिंड लावून द्या. किती मिठीच्या लावलं सारखं. आणि मग पाया पडा. पेटवा, थोडं पेटवा, बाकी शिल्लक ठेवा तिथं. करा. मिळेल ह्या बाजूला ठेवा. पेटवलं काय करत नाही, कारण एकदम भरपूर तिकडे झालं नाही. बरोबर. गजमुखाय नमः सर्वे देवभ्यो दे सहस्राम देवतागणा अभिषेक स्नानं सहस्राम देवतागणा. ओम गणाधिपतये नमः. अकालहरणं जठरे धारणे केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः श्रीकराय नमः भरतवर्ष भरतखंडे कलियुगे मंत्रचरणे गोदावरी दंडकानि पेशादिवांशकनाम संवत्सरे वर्षा ऋतू शुभ दिवस नक्षत्रे. ठेव पत्री पाठीमागे ठेवली सारी पत्र. आणि मग डोकं टेका पाया करा. उठून लावलं सारखं.